नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसेच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. चंद्रकांता चंद्रकांता झाले माझ्या बुवया, जायला पाहिजे पार्लरमध्ये. छान झालं. वय झालं, हात थरथरायला लागले. ठीक आहे, चला होऊ दे. आणि आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आता ही आधी साडी दाखवते तुम्हाला बरं का, नंतर बोलते. मैत्रिणींच्याच जायचे त्यामुळं डार्क लिपस्टिक चालते. चला आधी आपण आता ही माझी नवीन साडी कितीची ते सांगते. 180 रुपयाची साडी आहे ही. मग तुम्ही म्हणाल एवढी स्वस्त आता आहे, स्वस्त तर मी काय करू. जे आहे ते सांगणार ना मी. सिल्क टाईप आहे की नाही, मस्त आहे बघा. मग माझ्याकडे ब्लाऊज होताच म्हणून ही साडी घेतली. ब्लाऊज दुसऱ्या साडीवरचा आहे पण होता, म्हणजे नालासाठी घोडा असं प्रकरण केलेलं आहे. तर ही साडी मस्तपैकी तर आता मी कधी घड्याळ घालत नाही, पण उगाचच आता शायनिंग मैत्रिणींच्यात जायचं म्हणजे करायला पाहिजे ना. आणि ह्या बांगड्या आज ह्या वर्षी ह्या बांगड्या आहेत ट्रेंडिंगमध्ये. महाग आहेत या तशा, मला वाटतं 200 रुपये डझन वगैरे असतील. तर मी मध्ये कोल्हापूरला गेले तेव्हा माझे एक सबस्क्रायबर भेटले होते, त्यांनी मला गिफ्ट केल्या होत्या ओटीत. तर ह्या बांगड्या, हे मंगळसूत्र, हे कानातली जरा मोठीच चांगली वाटतात. तर इथं काय शोधायला लागले. आणि हे जे आहे ना, हे 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 आज आमच्या एका मैत्रिणीनं त्या उरसाला गेल्या होत्या, त्यांच्या गावच्या जत्रेला, तिथून आणलं. हे सगळ्या गार्डनमधल्या मैत्रिणींना त्यांनी हे गिफ्ट केलं. मस्त आहे की नाही. तर असं एकूण छान छान मस्तपैकी एक गुलाबाचं फूल आर्टिफिशियल आहे. आता सगळ्यांच्याच डोक्यामध्ये अशी गुलाबाची फुलं दिसायला लागलेली. तर आज आम्ही चाललेलो आहोत मैत्रिणी एका दुसऱ्या मैत्रिणीच्या घरी. कारण अलीकडे तब्येतीमुळे तिला फारसं बाहेर जाता येत नाही आहे. घरातल्या घरात आहे छान. वय, तब्येत, पुन्हा बाथरूममध्ये घसरणे, ह्या सगळ्या गोष्टी लागोपाठ झाल्यामुळे मग आज आम्ही तिच्याकडे सगळ्याजणी जेवण घेऊन जाणार. प्रत्येकजण एक 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 पदार्थ घेऊन जाणार आहोत आम्ही. तर अर्थातच ते सुद्धा मी तुम्हाला दाखवीनच, कारण माझी जी ती मैत्रीण आहेत, सगळ्याच मैत्रिणींना आमच्या आवडतं व्हिडिओमध्ये यायला, त्यामुळे मग ते दाखवीनच. कोणी कोणी काय पदार्थ आणले, मीही घेऊन चाललेली आहे भरपूर सारं काही ना काहीतरी. सगळ्याजणी भरपूर काहीतरी घेऊन येणार आहे. तर मी काय घेऊन चालले हे तिथंच तुम्हाला कळेल. मला सकाळी 9:30ला कळलं. मग मी लगेच आमच्या मावशींना फोन केला, त्यांनी ऑर्डर घेतली आणि लगेच आत्ता आणून पण दिली. आता 12:30 वाजलेले आहेत. 12:30ला मला तिथे पोचायचं आहे, जवळच आहे. तर अच्छा, घर सांभाळा, मी जाऊन येते का. हां, इथंच जायचंय. हात धरते की ती येते ते पण मनापासूनच अगदी अचानक ठरलेला बेत. बस बस बस. भात मस्त झाला ह्या वळवणी, एकदम छान, एकदम टेस्टी. सरकवते. छान वाटलं काय? तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. जरासं छान वाटलं ना. चला जीवन सगळ्याजणी गप्पा मारत बसल्यात. पाणी आता आईस्क्रीम येऊ दे की बाहेर. काल मला पुन्हा आठवण आली बघा, मी गेल्या ते वेळ आहे तिथं दाखला द्यायला.